चला चालू. ओके. मला असं वाटते की आपल्या जीवनामध्ये खूप सारे दुःख आहेत. तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करावा लागते. जसं मी माझ्या शिकवण्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, तसं तुम्ही तुमच्या कोणत्याही छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला केवढं मोठं दुःख आहेत. ओके. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीच्या याच्यानंच आनंदानेच आपण तो एक मोठा आनंद आहे तो अचीव करूया. ओके. झालेल्या गोष्टीचा विसर करून येणाऱ्या नव्या संधीचा विचार आपण करून ती संधी प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करूया. डन. चला तर सुरू करूया आपण आपला आजचा लेक्चर. अंकगणितमधला बेरीज आणि वजाबाकी करताना चिन्हाचे नियम, हे जे काल आपण बघितले होते. ओके. क्लिअर आहे सर्वांना? सर्वांना क्लिअर असेल तर आपला सर्वांना माहीत आहे की प्लस 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 होते. ओके. प्लस 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 होते, मायनस प्लस मायनस होते, प्लस मायनस मायनस होते, मायनस मायनस प्लस होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे लागते. इथंपर्यंत सर्व गोष्ट क्लिअर आहे? इथंपर्यंत सर्व गोष्ट क्लिअर आहे. जसं मी बघितलं +9 आहे, +9 +7 = +16. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. -9 +7 मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस. 7मधून 9 नाही जात, 9मधून 7 जाते, 9मधून 7 गेलं तर राहिलं 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून उत्तराचं चिन्ह काय आहे? मायनस आहे. क्लिअर आहे का? यस क्लिअर आहे. ओके. तर प्लस मायनस मायनस याचं चिन्ह प्लस आहे ना? यस आर नो? जर दिसत नसला तरी याचं चिन्ह काय सर? प्लस आहे, कारण की प्लस हा हिडन आहे. प्लस हा काय आहे? हिडन आहे. आहे की नाही आहे? आहे, हिडन आहे. प्लस मायनस मायनस, 9मधून 7 गेले राहिले किती? 2. प्लस की मायनस? प्लस. व्हेरी गुड. मायनस मायनस, मायनस मायनस प्लस. 9 आणि 2 11 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस म्हणून उत्तराचं चिन्ह मायनस. क्लिअर आहे का सर्वांना? हे गोष्ट सर्वांना क्लिअर आहे. याच्यावरच हा एक उदाहरण दिलेला होता तुम्हाला. हा उदाहरण सोडवताना बघा, लक्ष द्या थोडंसं आता. तर सर्वात आधी हा आपण उदाहरण सोडूया. क्लिअर आहे? सर्वात आधी हा आपण उदाहरण सोडूया. या उदाहरण सोडवताना लक्ष द्या सर्व विद्यार्थी मित्रांनो की 35 - 40. आता 35मधून 40 जाते का? नाही. 35मधून 40 जाते का? नाही. तर 40मधून 35 गेले राहिले किती? 5. -5 का +5? -5. कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह काय? मायनस. प्लस आहे तर इकडे प्लस. क्लिअर आहे का? ओके. 41 + 12 -26. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे. ओके. आता मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस, ते मायनस प्लस मायनस झाला, मायनस प्लस मायनस असं लिहू शकतो. मायनस प्लस मायनस. तर 41मधून 5 गेले, किती राहिले? 36. -36 का +36? +36. कारण की मोठ्या संख्येचे चिन्ह काय? प्लस आहे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे. क्लिअर आहे. +12 -26. क्लिअर आहे का? ओके क्लिअर आहे. तर 36 + 12 किती होते? 36 + 12 किती होते? 48. 36 + 12 किती होते? 48. -26, -26. आता मला सांगा 8मधून 6 गेले राहिले किती? 2. 4मधून 2 गेले राहिले किती? 2. प्लस का मायनस? प्लस. +22. उत्तर किती आला? +22. आलं सर सर्वांचं उत्तर? यस आर नो? यस. आता बघू आपण दुसऱ्या उत्तराकडे आपण जाऊया. ओके. क्लिअर आहे का सर्वांना? छोट्या छोट्या गोष्टी आहे, विचारत चला तुम्ही मला छोट्या छोट्या गोष्टी, तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. ओके. तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. आपण प्रश्न बघूया आता. हा झाला प्रश्न, समजला? हा याला मिटवू का? ओके, याला मिटवून टाकू.
याच्या आधी काही प्रश्न झाले होते का आपले? याच्यावरचे काही प्रश्न झाले होते का आपले? का पहिला प्रश्न होता? पहिला प्रश्न होता. ओके, घेऊया आपण हा प्रश्न अजून. 27 मायनस 31 प्लस 8 मायनस 16. ठीक आहे, हा प्रश्न सोडवा. मायनस 12. बघा, लक्ष द्या. करताना आपल्याला हळूहळू करायचं आहे, पण सोडवताना आपल्याला फास्टमध्ये सोडायचं आहे. फास्टमध्ये कसं? आणि ते चुकलंही नाही पाहिजे. बघा, लक्ष द्या. सर, प्लस मायनस मायनस 31मधून 27 गेले, राहिले 4. यस आर नो? 4 आणि 8 4 आणि 8 होते का? नाही. तर -4 येते. -4 प्लस 8 मायनस प्लस मायनस 8मधून 4 गेले 4 प्लस 4 -4 मायनस 16. ठीक आहे ना? 16मधून 4 गेले 4 12 राहिले, तर -12 मोठ्या संख्येची संख्या आहे मायनस. क्लिअर आहे का नाही आहे? आता बघा, लक्ष द्या. सोडवताना कसं सोडायचं लक्ष द्या थोडंसं. ओके, पहिले याला सोडवू. याचं उत्तर काय? -4 प्लस 8 मायनस 16. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, तर मायनस प्लस मायनस 8मधून 4 गेले, राहिले 4 प्लस 4 का -4 प्लस 4 तर -16. क्लिअर आहे? यस आर नो? प्लस लिहिण्याची गरज आहे का? नाही, प्लस लिहिण्याची गरज नाही आहे. 16मधून 4 गेले, राहिले 12. कोणता? -12 का +12? -12, कारण की मोठ्या संख्येची संख्या आहे मायनस. क्लिअर आहे? हां समीर, चांद का तुकडा क्लिअर आहे? हां, चला. मिटो केला सर, झालं का? ओके. एक शेवटचा प्रश्न याच्यावर लिहा. 26 मायनस 30 मायनस 12 प्लस 16 मायनस 5 इज इक्वल टू व्हॉट? म्हणून पाहून देत आहे का? चष्मा काढ तू. चला, ओके, लक्ष द्या. ते तर काय ते -4. ठीक आहे, बघा, -4. ठीक आहे ना? मायनस मायनस प्लस -16. यस आर नो? -16 मायनस मायनस 0 येते -5. समजलं का? समजलं रे? पण सोडवताना असं सोडवायचं आहे आणि करताना आपल्याला हळूहळू. ठीक आहे, तर येथून 30मधून 26 गेले, राहिले -4 -12 प्लस 16 -5. ओके, मायनस मायनस प्लस -16 प्लस 16 -5 मायनस प्लस मायनस ते कटले दोन्ही, ते इथे करायला -5. तर उत्तर काय आपल्याला? -5. क्लिअर आहे का नाही आहे? आलं का सर्वांना? ओके, म्हणजे तुम्हाला प्लस आणि मायनस या चिन्हाचे नियम समजले? काही प्रॉब्लेम नाही आहे. क्लिअर आहे का? ओके, आता बघू आपण गुणाकारच्या चिन्हाचे नियम. लिहा, आता लिहा. गुणाकार व भागाकार करताना चिन्हाचे नियम. गुणाकार व भागाकार करताना चिन्हाचे नियम. गुणाकार व भागाकार करताना चिन्हाचे नियम.
क्लिअर आहे. गुणाकार करताना, गुणाकार व भागाकार करताना चिन्हाचे नियम. ओके, लक्ष द्या आता, लक्ष द्या आता. प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस. क्लिअर आहे. ओके. मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस. व्हेरी गुड. प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. चिन्ह जो आला तो, चिन्ह जो आला तो, येतं असं नाही मोठ्या संख्येचा नाही छोट्या संख्येचा, जो आला तो. क्लिअर आहे का. हे गोष्ट क्लिअर आहे. ओके, हे गोष्ट क्लिअर आहे. आता जसं उदाहरणात घेऊया, 9 गुणिला 7, 9 गुणिला 7. ओके, असा घेऊ आपण. 9 गुणिला 7. ओके, हां, हा 9 आहे, हा 7 आहे. यस आर नो. ओके, याचं चिन्ह काय आहे इकडे. प्लस. याचं चिन्ह इकडे काय आहे. प्लस. प्लस इंटू प्लस आहे. ओके, प्लस इंटू प्लस आहे ना. ओके, तर 9 गुणिला 7 होईल. 9 गुणिला 7, 9 7 63. 9 7 63. प्लस इंटू प्लस काय होते. प्लस इंटू प्लस प्लस. तर 9 7 63. प्लसमध्ये का मायनसमध्ये. प्लसमध्ये. लिहिण्याची गरज आहे का नाही, तरी आपण थोडंसं लिहून टाकू. काय प्रॉब्लेम आहे का नाही. क्लिअर आहे काय गोष्ट. ओके. -9 इंटू 7. क्लिअर आहे. -9 इंटू 7. ओके, बघा. मायनस इंटू, याचं चिन्ह काय प्लस, याचं चिन्ह काय मायनस. मायनस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस मायनस. तर याचा गुणाकार करू. ओके, 9 7 63. प्लस की मायनस मायनस. क्लिअर आहे का नाही आहे. क्लिअर आहे का नाही आहे. आहे, क्लिअर आहे. ओके, तर 9 इंटू -7. ठीक आहे. ओके, याचं चिन्ह काय प्लस, याचं चिन्ह काय मायनस. प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस मायनस. तर 9 7 63. उत्तराचं साईन मायनस. क्लिअर आहे का नाही आहे. ओके, समजत आहे का थोडं थोडं. -9 इंटू -7 इज इक्वल टू मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. 9 7 63. क्लिअर आहे का. तर प्लस लिहिण्याची गरज आहे का, तरी पण आपण लिहून टाकू. क्लिअर आहे का हे गोष्ट. हे गोष्ट क्लिअर आहे. हे गोष्ट सर्वांना क्लिअर असणं गरजेचं आहे. हे गोष्ट सर्वांना क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, किसी को दिक्कत, किसी को कोई दिक्कत होनी नहीं चाहिए, किसी को कोई दिक्कत होनी नहीं चाहिए. ओके, हां समीर, क्लिअर आहे सर्व गोष्टी. माहीत होतं याच्या पहिला. हां, ओके, होतं. तर एक उदाहरण सांग मग आता. ठीक आहे. एक उदाहरण सांगशील आता. हां, नाही आहे. ओके, हे क्लिअर आहे सर्वांना. आता उदाहरण घेऊ आपण. आता काय घेऊ आपण उदाहरण. लिहा. 6 गुणिला 5 किती होते सांगा. हा प्लस आहे का. हा प्लस आहे का. प्लस इंटू प्लस प्लस. तर 6 पंचे प्लस का मायनस प्लस. क्लिअर आहे काय गोष्ट. ओके, लिहा. -6 इंटू 5. -30. यस, लिहा. -6 इंटू -5. +30. ओके, +30. झालं का. झालं का. ओके, इथं समज लिहा. -6 इंटू -5 इंटू -4. अरे अब माइनस -6 इंटू -5 इंटू माइनस थोड़ा सा
पाणी कुठून येत आहे रे? सिलिंगमध्ये. -6 इंटू -5 इंटू -4 किती येते? मायनस मायनस किती येते रे? सांगा किती येते? कसं सर? मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस. मग उत्तराचा साईन काय येईल? मायनस. 6 पंचे 30, 3 चो 12 म्हणजे 120, मायनस 120. हा समजला का? पहिलं सांग रे बापू, हा समजला? चला व्हेरी गुड. समजला का रे? ओके. आता समोरचा लिहा एक शेवटचा. -4 इंटू 3 -4 इंटू -3. एक मिनिट. -4 इंटू -3 इंटू -3 इंटू -2 इंटू -2 इंटू -1 इज इक्वल टू व्हाट? +24 -24 +24 माइनस इंटू माइनस प्लस, प्लस इंटू माइनस माइनस, माइनस इंटू माइनस प्लस. समजलं ना? मग उत्तराचं साईन काय आहे? प्लस. तर 4 त्रिका 12, 12 दूने 24, 24 एक 24. तर उत्तराचं साईन काय आहे? +24. क्लिअर आहे? काही गोष्ट सांगा मला पहिला. क्लिअर आहे? तू लिहत आहे रे? दाखव दाखव. इकडे आण, इकडे ये, इकडे ये रे. हां ठीक है ठीक है ठीक है ठीक है. ओके, किसी कोई दिक्कत यहाँ पे? कोई दिक्कत होनी नहीं चाहिए. आगे बढ़ते अभी. बघा हा छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर राहिल्या पाहिजे. हां मिटो गेला. -1 बता. +1 हां -1. -1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. विषम आला ना? विषम आला तर मायनस आणि सम आला तर वी प्लस. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. तर त्याच्यामध्ये लिहा उत्तराला चिन्ह देताना. कुठे लिहाल तुम्ही? ओके चलो. असं समजा जर आले तर उत्तराला चिन्ह देताना बरोबर करावं लागेल ना तुम्हाला? ओके. उत्तराला चिन्ह देताना, उत्तराला चिन्ह देताना लिहा मायनसचे चिन्ह मोजा. ठीक आहे, मायनसचे चिन्ह मोजा. सम आले 0 2 4 6 8 या प्रकारे आले तर काय आहे? प्लसचं चिन्ह. बरोबर आहे? 1 3 5 7 9 11 हे म्हणजे हे विषम गेले. समजलं ना? तर म्हणजे काय आले? का आले? हे चालली इकडे. हां हे चालली इकडे. क्लिअर आहे का नाही? क्लियर है क्या? क्लियर? आगे बढ़ते हैं. अभी आगे बढ़ते हैं. मिटो कहला, मिटो कहला.
भागाकार करताना, भागाकाराचे चिन्ह देताना बघा लक्ष द्या, भागाकार आहे, येस आर नो, भागाकार आहे. प्लस प्लस काय, प्लस 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 मायनस मायनस, ओके, मायनस प्लस काय, मायनस 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 काय, प्लस काय, प्लस. क्लिअर आहे का, हा गोष्टी क्लिअर आहे का? ओके. आता बघा 15/5 किती येते उत्तर, 3. दोन्ही प्लस आहे तर उत्तर आहे काय, +3. यस आर नो, यस. 15 - 5 तर उत्तर काय, -3. यस आर नो, यस. याचं काय, -15 + 5 -3. यस आर नो. आणि -15 - 5 त्याचं उत्तर काय, +3. +3. क्लिअर आहे का नाही आहे गोष्ट, हे लिहून ठेवा. आलं, झालं, जमलं, क्लिअर आहे का रे, हा गोष्टी क्लिअर आहे का पहिलं सांगा मला. उदाहरणावर जाऊ आपण, उदाहरणाकडे जाऊ का. ओके, उदाहरण लिहा. उदाहरण लिहा. 40 / 8. लवकर लवकर लिहा. किती येते याच्या, 8 × 8 8 × 5 40. तो उत्तर काय, +40 का -40, +5 का -5, +5. हे 8 × 8 8 × 5 40 -5. यस आर नो, यस. याचं -5. क्लिअर आहे का नाही आहे, क्लिअर आहे. याचं +5. क्लिअर आहे का नाही आहे, लिहा. लिहा आहे, लिहिले काय आहे. आपण नैसर्गिक संख्या काढणे शिकलं का, समसंख्या विषमसंख्या काढणे शिकलं का, त्यांची बेरीज काढणे शिकलं का, शिकलं का. समसंख्या काढणे, विषमसंख्या काढणे हे शिकलं, पण त्याची बेरीज काढणे नाही शिकलं. ओके ओके, ठीक आहे. झालं आहे लिहून, ओके. तर तिन्ही याचे नियम समजले तुम्हाला. बेरीज करताना, वजाबाकी करताना, भागाकार करताना आणि गुणाकार करताना कसे काय करावं लागते आपल्याला ते समजलं. क्लिअर आहे का सर्वांना, सर्वांना क्लिअर आहे, सर्वांना क्लिअर आहे. तर आता सर्वात आधी आपण बघूया याच्यावरचे 1-2 क्वेश्चन बघूया पहिला, नंतर मग ते नैसर्गिक संख्येच्या बेरजेवर जाऊया. ठीक आहे, क्लिअर आहे का. याच्यावरचे 1-2 क्वेश्चन बघूया पहिला, नंतर नैसर्गिक संख्येच्या आठवण करून द्याल मला नंतर. धन परिमेय, ऋण परिमेय शिकलं वाटतं आपण, शिकलं ना. ओके, चला भेटूया ना. ओके, आता सध्या आपण शिकू ठीक आहे. बॉटम मास म्हणजे ब्रॅकेट ऑफ,
ब्रॅकेट ऑफ म्हणजे याला काय म्हणतात मराठीमध्ये? कंस. कंस अनेक प्रकारचे असतात. हा एक कंस आहे, हा महिरपी कंस म्हणता याला, हा एक कंस आहे. क्लिअर आहे? यस सर नो? का आला? हां, शेतातलाही कंस आहे तो. ठीक आहे, नाही तो कंस नाही, ठीक आहे, तो कणीस हो. ठीक आहे. हां, डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे काय होते सांगा? डिव्हिजन म्हणजे काय होते? भागाकार. ठीक आहे, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होते? गुणाकार. ॲडिशन. ॲडिशन म्हणजे काय होते? आणि सबट्रॅक्शन. वजाबाकी. काय गुणाकारचं बघा, लक्ष द्या. गुणाकारचे चिन्ह कसे राहते माहिती आहे? असं कधी कधी असंही देऊन राहते गुणाकारचं चिन्ह. जर तुम्ही तो कोणता एक पहिले घेत होती, कोणती कंपनी घेत होती? वररक्षकचा पहिले एक पेपर घेतली, कोणती कंपनी घेतली? TCS घेतली का कोणती? नाही, TCSच. महाऑनलाईन घेतली एक कंपनी. त्याच्यामध्ये गुणाकारचं चिन्ह असं कसं तरी देऊन होतं, असं वाला स्टारवालं. बरोबर आहे? आता येते का? स्टारवाले क्वेश्चन आहे ना? ओके, तर गुणाकारचं चिन्ह आपलं हा आहे. क्लिअर आहे? ओके, भागाकारचं चिन्ह हा आहे. ओके, भागाकारचं चिन्ह हा आहे. अरे सॉरी, हां, हा भागाकारचं चिन्ह आहे. हा भागाकारचं चिन्ह आहे. अजून कोणतं भागाकारचं चिन्ह आहे? हाही भागाकारचं चिन्ह आहे. यस आर नो? यस, हाही भागाकार. अजून आहे का कोणता? कशी म्हणजे हे असे मला? हां, ठीक आहे, हा इथं आहेच म्हणा. चल, हाय लिहून टाकू आपण इथं. असा वाला भागाकारचं चिन्ह. क्लिअर आहे? ओके, गुणाकारचा म्हणजे हा वाला. ओके, बेरीजचा हा वाला आणि वजाबाकीचा हा वाला. तर सर्वात आधी आपल्याला का सोडवायचं आहे? कंस. आणि त्याच्यानंतर भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकी. आणि कंसाच्या आधी जरी काही सोडवायचं असेल तर त्याला म्हणतात रेघ. रेघ. रेघ हे कंस म्हणतात ना? रेघ. रेघ म्हणजे काय? बार. ठीक आहे, बार. याचं नाव काय? बार. ठीक आहे, रेघ कशी राहते? ते अशी राहते, आडवी रेषा राहते. क्लिअर आहे का? हे सोडवावं लागते. क्लिअर आहे का? लिहा. समजलं बाबू? झालं का? क्वेश्चन बघू का आपण? मिटू का याला? चला मिटू का याला? कार्तिकजी झालं? हां हां, लिहा. बेसिक्स आहे, हे बेसिक्स आपण पूर्ण क्लिअर करत आहोत. हे क्लिअर. हां, पांडे आपला नानीजी, जर काही अडचण असेल तर विचारा त्याला. झालं? अडचण असेल तर विचारत त्याला. नाही अडचण? अरे अडचण आहे की नाही आहे? हां, विचार. चलो, चला जाऊया समोर.
जाऊ का? बघा लक्ष द्या, बघा लक्ष द्या. आता समजा मी इथं 5 लिहिलं, असं का लिहिलं? 5 लिहिलं आणि याला असं ब्रॅकेट केलं, याला काय केलं? ब्रॅकेट केलं. नाही तर मी 6 लिहिलं, इथं मी 6 लिहिलं. तर काय आहे याचं रिलेशन? 5 आणि 6 मधलं रिलेशन गुणाकारचं आहे. याचं उत्तर काय येईल? 30 येईल. कसा? सर इथं काहीच नाही ना, इथं काहीच नाही म्हणजे अंडरस्टूड आहे. इथं गुणाकारचं चिन्ह आहे. इथं कोणतं चिन्ह आहे? गुणाकारचं चिन्ह आहे. क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे का? ओके. तर हा लिहा 30. हा एक एक्झाम्पल लिहा 30. कोणतं चिन्ह आहे? गुणाकारचं. असं लिहून ठेवा, गुणाकारचं चिन्ह हिडन. ठीक आहे, हिडन आहे, लपलेलं आहे ना. 30 झालं. क्लिअर आहे का? नानी क्लिअर आहे तुला? ओके चलो. येऊ आता आपण आपल्या क्वेश्चनकडे. ओके, क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे. बाळूमासमध्ये पहिला आधी कंस, त्याच्यानंतर भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकी. हा क्रम लक्षात ठेवणं आपलं गरजेचं आहे. ओके ओके. तर 2 प्लस ब्रॅकेट 2 मायनस 2 मायनस 2 बरोबर लिहा प्रश्न. हां, प्रश्न बरोबर लिहिला तर बरोबर येते. -4 हा याचा, हा याचा, हा याचा इजिकल टू 1. हा प्रश्न आहे आपल्याकडे. ठीक आहे. कंसापासून सुरुवात करायचं. सुरुवातातील सोडून दाखवू का? हा एक सोडून दाखवतो, त्याच्यानंतर मग तुम्ही सोडवा. क्लिअर आहे? ओके. बघा लक्ष द्या. तर आपल्याला हा प्रश्न दिसत आहे, हा प्रश्न दिसत आहे. तर प्रश्नामध्ये आपल्याला ब्रॅकेट दिसत आहे खूप साऱ्या ब्रॅकेटमधले आपल्याला आतील ब्रॅकेट सोडवायचा आहे. आतील ब्रॅकेट कोणचा आहे? 2 - 4 आहे. तर हा ब्रॅकेट सोडू आपण. यस आर नो? यस. तर हा ब्रॅकेट सोडू आपण. तर या ब्रॅकेटमध्ये 2 - 4 याचा चिन्ह काय? प्लस आहे का मायनस आहे? प्लस मायनस. तर 4 मधून 2 गेले, किती राहिले? 2. तर मोठ्या संख्येचं साईन मायनस, म्हणून उत्तराचा साईन मायनस. क्लिअर आहे का हे गोष्ट मला सांगा? क्लिअर आहे? क्लिअर आहे का? यस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं आलं ना? ओके. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके. आता मला सांगा, आता इथं पण येऊ ना आपण. आता हे सोडवत जावं लागेल ना. चला इथं पण येत जाऊ. 2 प्लस आरामशी सोडू, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके. इथं पण आलं ना. आता मला सांगा, प्लस इथं इंटूची साईन आहे ना. हे ब्रॅकेट आहे, असा ब्रॅकेट आहे ना. येतं आहे तर इथे इंटूची साईन नाही का? आहे का नाही आहे? ओके. समजलं का? हां. तर इथं इंटूची साईन आहे का नाही आहे? प्लस इंटू प्लस, सॉरी मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस. यस. मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. असं आहे का नाही आहे? आता 2 + 2 होईल का नाही? होईल का नाही? हे समजलं का बापू? समजलं? व्हेरी गुड. हे असं आलं का नाही आलं? अरे यस आर नो? आलं की नाही आलं? आलं. ठीक आहे. तर 2 + 2 मायनस 2 न 2 किती होते? डायरेक्ट आता सांगा. 4. किती होते? 4. +4 का -4? +4, कारण की दोन्ही संख्येचं साईन प्लसच आहे. यस आर नो? ओके. आता मग मला सांगा, हा प्लस आहे, हा मायनस आहे, हा प्लस आहे, मायनस प्लस, मायनस इंटू प्लस मायनस. यस आर नो? तर 2 + 2 मायनस इंटू प्लस मायनस. 2 मधून 4 गेले, किती राहिले? 2. -2 का +2? -2. यस आर नो? हे क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे.
तर आता काय मायनस इंटू प्लस इंटू मायनस मायनस, तर 2 मधून 2 गेले, किती राहिले 0. तर उत्तर काय आला 0. समजला काय सांगा पहिला, क्लिअर आहे? क्लिअर. एवढं मोठा प्रश्न विचारत नाही, फक्त आपल्याला समजासाठी आपण लिहित आहोत. तुम्हाला भाऊ ओय समजला? राकेश झालं. आगे बढ़ते. एक दोन आपण याचे करूया जेणेकरून सराव होऊन जाईल आपला. ओके ना? मी डोक्याला येते इथे सर्वांनाच, इथं सर्वांनाच येते, पण येत कुठं नाही तिथे. तिथे का बरं येत नाही? कारण की आपण प्रॅक्टिस नाही करत. तर प्रॅक्टिस बहुत इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे? असं हात असं पूर्ण असं घासातच गेला पाहिजे प्रॅक्टिसनं. क्लियर है का? ये लास्ट चांस है अभी, इससे आगे चांस नहीं है. ठीक आहे? हां चला मिटावून. आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, जास्तीत जास्त 6 महिने असेल आपल्याकडे. 6 महिन्यामध्ये हां पहिलं आपण या 3-4 महिन्यामध्ये पूर्ण कंप्लीट करून घेऊ आणि नंतर मस्त रिव्हिजन मारून. ठीक आहे? कारण की रिव्हिजनच तुम्हाला सक्सेसपर्यंत पोहोचवू शकते. बाकी तुम्ही किती शिकले तरी सक्सेसपर्यंत पोहोचू शकत नाही. रिव्हिजनच. तर रिव्हिजनसाठी हे सर्व तुम्हाला क्लिअर पाहिजे ना? यस ऑर नो? चला जोश ठेवा, बिलकुल करायचं आहे तर करायचं आहे. बिलकुल दररोजचे क्लासेस करू आपण. मी तेवढी मेहनत घेतो, तुम्ही तेवढी मेहनत घ्या. ओके ओके चलो. फिफ्टीन प्लस 15 बरोबर लिहा, कारण लिहिलं चुकलं तर गेला. 35 45 55. हा प्रश्न आहे आपल्याला. फास्ट हां फास्ट. हां नाही असं नाही करायचं, काढून दाखव. म्हणजे असं नाही म्हणायचं झिरो नाही. एवढा मोठा नाही निघत असं तोंडी. एवढा मोठा तोंडी कसा निघणार आहे? नाही समीर तू सांग ना कसा निघणार आहे? हां 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 5 हां 5 बरोबर आहे. हां 5 बरोबर आहे. तोंडी काढला का? कोण तोंडी काढला? तू चष्मा काढ. तू चष्मा लावला म्हणून आलं आलं. लक्ष द्या. तर सर्वात आधी आपल्याला ब्रॅकेट सोडायचं आहे. लक्ष द्या. आता सर्वात आधी आपल्याला काय सोडायचं आहे? ब्रॅकेट. तर 55 मधून 45 गेले, किती राहिले? -10. अरे हो का नाही? 55 मधून 45 गेले तर -10 राहिले, कारण की मोठ्या संख्येचं साईन काय? मायनस आहे. यस आर नो? यस. तर 15 प्लस ब्रॅकेट 15 - 35
प्लस असं करायचं नाही आहे, मी फक्त शिकवताना तुम्हाला सांगत आहो स्टेप बाय स्टेप. असं करायचं आहे का, असं करायचं नाही आहे, डायरेक्ट त्यातूनच करत यायचं आहे. ओके, इथं किती राहिले -10. यस आर नो, यस. इथं किती राहिले -10. क्लिअर आहे काय गोष्ट, यस क्लिअर आहे, क्लिअर आहे. हां, तर आता मला सांगा, इथं आहे प्लस आहे, इथं मायनस आहे, प्लस इथं इंटू आहे ना, प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस काय होते मायनस. यस आर नो, यस. तर इथं काय येईल 35 - 10 असंच येईल ना. यस आर नो, यस. क्लिअर आहे की नाही आहे हे गोष्ट सांगा, हे गोष्ट क्लिअर आहे का नाही आहे. इथं का शिकत आहो सर आपण, इथं शिकत आहोत चिन्ह बदलत कसे आहे. बाकी उत्तर येऊ की नको होते नंतरची गोष्ट, पण चिन्हाचे नियम तुम्हाला कळत आहे का हे महत्त्वाचं आहे. बाकी उत्तर येऊ की नको येऊ, तुम्हाला उत्तर फक्त 2-3 याच्यामध्ये येणारच आहे. असंच येणार आहे. -2 × -3 किती होते, किती होते, किती, थांबा किती होते, -2 × -3 किती होते, थांबा कोण न सांगा, मी ज्याला विचारतो त्याला सांगा. प्लस एवढंच विचारणार आहे तुम्हाला एवढंच, पण एवढं आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे. यस आर नो, ओके. तर त्याच्यामुळे आपल्याला चिन्हाचे नियम शिकायचे आहे. ओके, तर झालं. तर 15 ठीक आहे 15 किती आहे ते, 35मधून 10 गेले किती राहिले 25. +25 का -25, +25. क्लिअर आहे का नाही आहे, क्लिअर आहे. ओके, यस आर नो, मायनस आहे वाटते तर मायनस. तर 15 प्लस तर मायनस इंटू प्लस मायनस, यस आर नो, मायनस इंटू प्लस मायनस. तर 25मधून 15 गेले किती राहिले, 25मधून 15 गेले -10. यस आर नो, यस. तर प्लस इंटू मायनस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस. तर किती आले 5. +5 का -5, +5. क्लिअर आहे का, लिहा. असं सोडवायचं नाही आहे रे बापू, मी पुन्हा एकदा सांगत आहो, एक्झाममध्ये असं सोडवायचं नाही आहे. एक्झाममध्ये असं सोडवायचं आहे, सर 55मधून 45 गेले -10 मायनस इंटू प्लस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस. 35मधून 10 गेले राहिले 25. यस आर नो, +25 ना, +25 मायनस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस मायनस. 15मधून 25 गेले, 25मधून 15 गेले -10 -10 प्लस इंटू मायनस मायनस. 15मधून 10 गेले +5, खतम. असं सोडवायचं आहे, असं सोडवायचं आहे, सोडवायचंच नाही, फक्त मी सांगताना असं सांगत आहे. क्लिअर आहे, एक एक गोष्ट आपल्याला कळली पाहिजे म्हणून. समजत आहे का, ओके चलो. हां, जर तिथं घाई गडबड होत असेल आणि टाईम भेटत असेल तर असं सोडवू शकता, पण ॲक्च्युली असं सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न नको करा, टाईम भेटतच नाही. ठीक आहे, झालं का, जाऊ का समोर, झालं लिहून. बोर होत आहे का, घेऊ का एक क्वेश्चन, एक क्वेश्चन घेऊ आपण. 24 मायनस 27 21 24 29 प्लस मायनस प्लस आलं. हां, करतच चालणे आहे, करत आहे. ठीक आहे, 24मधून
कुठं अडचण आहे ते सांगा मला. कुठं अडचण आहे? मायनस प्लस इंटू मायनस 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 एकच वरून 6 आराम ठीक आहे, काय प्रॉब्लेम ना. एकच 6 किती करायचं? 15 प्लस माइनस प्लस माइनस ठीक है. 6 प्लस 6 प्लस 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 है का नहीं है. 17 प्लस है माइनस इंटू प्लस माइनस यस आर नो. प्लस ना माइनस इंटू प्लस माइनस माइनस इंटू प्लस माइनस माइनस ठीक है. 17 को 6 कितने में 11 21 मिनट बताइए. 5 मिनट में 4 3 मिनट में 2 क्लियर है नहीं है. ठीक है चलिए समझ लगा. नाही आला तर विचारायचं मित्रांनो, काय घाबरायचं नाही. ठीक आहे. छोट्या छोट्या याच्या गोष्टीमध्ये नाही आला तर विचारायचं. ओके हां ठीक आहे. समोर ना तुम्हाला एक्झाम्पल देतो होमवर्क, ते घरी करून येते आज तुम्हाला. 16 मायनस 21 माइनस 15 माइनस 40 माइनस 4 145 प्लस 196 माइनस 25 माइनस 49 एग्जाम्पल करूया. 1 2 3 बाकी तर आपण सोडवलं असं लिहिलं ती. ठीक आहे झालं. आजच्या दिवस याच्यावरच क्वेश्चन घेऊया थोडेसे, कारण की आज दुसरा जो मराठीचा घ्यायचा आहे तो आता मूड नाही बोलता, म्हणजे तो तब्येत वाटत नाही. थोडंसं चांगलं आल्यावर आपण ते चांगलं घेऊ. ठीक आहे. आता जो लय सुरू आहे ना त्या लयमध्ये राहतो. क्लिअर आहे ना. काय प्रॉब्लेम आहे कोणाला नाही ना. घेऊन चालू राहतो ना थोडसा वेळ. क्लिअर आहे. ठीक आहे चलो. हो त्याच्या आधी अजून थोडंसं बाकी आहे याच्यामध्ये. हे कम्प्लीट करतो ना मग थोडंसं. क्लिअर आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला समजलं का बापू. ते इझीच आहे. नैसर्गिक संख्यांची हिशोब संख्यांची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार डन. हे आलं पाहिजे. हे येते का फास्टमध्ये आलं पाहिजे. कसं आलं पाहिजे फास्टमध्ये. ओके डन. व्हिडिओ कायला हे होमवर्क आहे तुम्हाला, उद्या करून घेणे आहे तुम्हाला. आता बघू आपण थोडेसे बाडो मागचे उदाहरण. कशाचे बाडो मागचे उदाहरण. हां
लिहा पहिला प्रश्न लिहा. 15 भाडं मागची होतं मी 15 × 4 बेडचे भाडे केले का बरोबर 20 प्लस 20 × 5 divided by 10 minus 30 × 5 divided by 5. हा आपल्याकडे प्रश्न आहे. आपल्याकडे काय प्रश्न आहे कॅप्चर होता कसं बघा. आपल्याकडे प्रश्न आहे. एक प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवतो त्याच्यानंतर मग तुम्हाला सोडवायचा आहे. ओके. तर सर्वात आधी हा याला क्वालिफाय करायचा की हा आहे की नाही आहे बाडोमासचा. तर बाडोमासमध्ये काय दिसते आपल्याला पहिला कंस दिसते त्याच्यानंतर भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर वजाबाकी. इथं काय काय दिसत आहे गुणाकार दिसत आहे भागाकार प्लस आणि वजाबाकी सर्वच आहे म्हणजे हा ॲक्च्युली बाडोमासचं उदाहरण आहे. तर जिथं प्लस आणि मायनस आहे तिथंपर्यंत आपण ब्रॅकेट करू शकतो. तिथंपर्यंत आपण काय करू शकतो ब्रॅकेट करू शकतो. ओके 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 इथंपर्यंत करू आपण. एक ब्रॅकेट इथं ठीक आहे एक ब्रॅकेट इथं करू शकतो इथंपर्यंत आणि एक ब्रॅकेट इथं. ओके इथं लिहून ठेवा वाटलं जिथंपर्यंत जिथे जिथे प्लस किंवा मायनस आहे तिथे पर्यंत कंस करणे करू शकतो ना आपण. ओके एक एक शब्द म्हणजे एक एक आपण विसरलाच नाही पाहिजे की करायचं काय आहे. ओके ना का करायचं आहे मग ब्रॅकेट कुठं कुठं ब्रॅकेट करायची आपल्याला माहित आहे प्लस आणि मायनस प्लस आणि मायनस सुरुवातीलाच तुम्ही करा नंतर तर तुम्ही असं सोडवा याला प्लस आणि मायनस. क्लिअर आहे का नाही आहे क्लिअर आहे. ओके डन डन. आता बघा लक्ष द्या 15 गुणिला 4 हा भागाकारामध्ये आहे भागीला 20 याला मी असा लिहू शकतो का. ओके याला मी असा ब्रॅकेट करू शकतो का करू शकतो. प्लस आहे तर प्लस. क्लिअर आहे की क्लिअर आहे का नाही आहे. ओके 20 गुणिला 5 भागीला 10 असं लिहू शकतो याला मी. यस आर नो असं मी याला लिहू शकतो. मायनस आहे तर मायनस. ओके 13 गुणिला 5 भागीला 5 असं मी याला लिहू शकतो. हो लिहू शकतो की नाही लिहू शकत मला सांगा. लिहू शकतो की नाही लिहू शकतो. क्लिअर आहे का सर्वांना क्लिअर आहे बाबू क्लिअर आहे. पहिलं काय आयडेंटिफाय केलं की तो बाडोमासचं उदाहरण आहे की नाही आहे. दुसरी वेळी काय केलं जिथं प्लस किंवा मायनस आहे तिथंपर्यंत आपण काय केलं ब्रॅकेट केला. त्याच्यानंतर आपण असे आता याला अशा प्रकारे लिहू शकतो. यस आर नो तर भाग देऊ शकतो. ओके भाग देऊ का इथंच. ओके 4 1 4 असं लिहायचा 4 पंचे 20. क्लिअर आहे. ओके 5 1 5 5 3 15. क्लिअर आहे. येतं काय आला 3/1 आला का ना आला. यस आर नो प्लस आहे तर प्लस येतं काय आला 3/1 आला का नाही आला. यस आर नो. ओके तर 10 1 10 10 दुने 20. क्लिअर आहे. 5 दुने 10 येतं काय 10 1 आला का नाही आला. यस आर नो यस. मायनस आहे तर मायनस हा मायनस. क्लिअर आहे काय गोष्ट लिहा नको इथं लक्ष द्या. ओके 5 1 5 5 1 5 13 1 13 येते किती आला 13 आणि येते किती आला 1. यस आर नो. ओके डिनॉमिनेटर एकच आला याला तर असंही लिहू शकतो मी माझी मर्जी ना. डिनॉमिनेटर सेम आहे तर अंशाची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी.
10 आणि 3 किती होते 13. 10 आणि 3 किती होते 13. 13 मायनस 13 किती होते 13 मायनस 13 किती होते 0. यस आर नो. याचं उत्तर काय 0. क्लिअर आहे का ही गोष्ट सांगा. क्लिअर आहे का ही गोष्ट. ओके याला मी असंही लिहू शकतो ना 3 प्लस 10 मायनस 13 असं लिहू शकतो ना. कारण की एक लिहिलं नाही लिहिलं एक रिटर्न राहते ना. ओके समजत आहे का नाही समजत आहे. 13 मायनस 13 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. ओके असं सोडवायचं आहे कायला नाही आहे. असं सोडवायचं आहे कायला नाही आहे. फक्त आपण शिकवताना असं सोडवायचं आहे. पण जेव्हा करताना आपण याला कसं करायचं आहे लक्ष द्यावं. 4 1 4 4 पंचे 20 5 1 5 5 3 15 इथं 3 आले. यस आर नो. प्लस आहे तर प्लस 10 1 10 10 दुने 20 5 दुने 10 इथं 10 आले. यस आर नो. यस 5 5 कॅन्सल इथं आले 13. ओके 13 प्लस 10 13 झाले म्हणजे 3 प्लस 10 13 झाले. हे 13 आणि हे 13 मायनस 13 तर किती आले 0. असं करायचं आहे. यस आर नो. करताना असं करायचं आहे पण सोडवता म्हणजे जेव्हा समजताना असं समजायचं आहे पण करताना असं करायचं आहे. क्लिअर आहे का. ओके चला लिहा. समजलं बापू समीरजी. चलो समोर जाऊन का बरोबर. झालं का बोर होता का नाही. बोर होत असेल तर मग आपण नंतर घेऊया. चला एक दोन उदाहरण घेऊया याचे. झाले घेऊन मित्रांनो मागचे लिहा. थोडासा हार्डमध्ये येते तरी पण लिहा. 12 डिवाइडेड बाय 4 इंटू 50 हार्डमध्ये आहे क्वेश्चन. इंटू 2 आणि हा मिक्स वाला 20 तरी पण तुम्ही करता येईल. डिवाइडेड बाय 5 इंटू 5 इंटू 4 माइनस 190. बरोबर. ओके लक्ष द्या.
आलं का करायचं आपल्याला? जिथंपर्यंत ब्रॅकेट आहे तिथंपर्यंत करायचं आहे. इथं तुम्हाला नाही समजलं 4 सोबत कोणासोबत का करायचं आहे? येस सर नो? बघा लक्ष द्या, लक्ष. इथंपर्यंत ब्रॅकेट करू शकतो आपण. क्लिअर आहे का नाही आहे? अरे यस सर नो? यस सर नो? लक्ष द्यायचं आता. 12/4 असा आहे. हा जो गुणाकार आहे हा 4 सोबत आहे किंवा 12 सोबत आहे? हा जो गुणाकार आहे हा 4 सोबत आहे किंवा 12 सोबत आहे? त्यासोबत आहे 12 सोबत आहे. याच्यासोबत नाही. हा असा आहे. असा आहे म्हणजे हा असा आहे. क्लिअर आहे? ओके. याचा 4 सोबत नाही आहे. कोणासोबत आहे? या 12 सोबत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? हा असा राहिला असता तर सेम आहे ना? येस सर नो? हा असा आहे. क्लिअर आहे? ओके. तर बघा लक्ष द्या आता. तर याला मी असाही देऊ शकतो 4 × 15 × 2. क्लिअर आहे का? देऊ शकतो ना लिहिलं? अरे यस सर नो? यस तर म्हणा. हा काय आहे? 25 / 5 × 5 × 4. असं नाही देऊ शकत का मी यांना? सांगा पहिलं. असं नाही देऊ शकत का मी यांना? देऊ शकतो. ओके. -190. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे. ओके ओके सर. तो दिक्कत वाली बात है ही नहीं. हे काटू? यस सर नो? याचं पण 15 × 2 = 30. 15 × 2 = 30 होते ना? यस सर नो? 15 × 2 = 30. 12 × 36. 360 होता येतं? नाही सर, ते 4 नाही. हां? ते 4 डबल 4 आला सर. जे भागाकारामध्ये 4 ते अरे डबल 15 गुणिले किती आहे? 2. असं आहे ना? ओके. कोई दिक्कत वाली बात नहीं है. 4 × 1 = 4 है. 4 × 3 = 12. ओके. 15 × 2 = 30. 30 × 3 = 90. येते किती आले? 90. हे समजलं का 90 कसे आले? ओके. प्लस आहे तर प्लस. ओके. 5 × 1 = 5. याला काढू का? हां 5. कटले 5. ओके. 25 × 100. आणि इथं का -190. हे किती झाले? 90. 190 झाले आणि हे 190 झाले. किती आले? 0. समजलं का बापू? Yeah? जाऊ समोर. त्यासाठी बेरीज वजाबाकी बरोबर पाहिजे. बरोबर करता आली पाहिजे. हां, बोर्ड होत असेल तर सांगा, मग आपण बंद करून टाकू. मिटवायला म्हणजे कसं कोणताही विषय जास्त लक्ष केला तर तो बोर होऊन जातो ना. आपल्याकडे विद्यार्थी संख्या कमी आहे, त्याच्यामुळे थोडंसं बोर होण्याचे चान्सेस जास्त राहतात नाही. जी हा 250 गुणिला 5 भागिला 125 गुणिला 3 प्लस 45 डिवाइडेड बाय 15 into 10
प्लस 20 divided by 10 into 15 is equal to what? What? हाँ बोल दीजिएगा नव्वद है ना आला का हाँ वाह मध्ये की वाह सगळ्या झालं अरे का करणार आहे बिटवा लक्ष द्या इकडे लक्ष द्या का करायचं याच्यामध्ये लक्ष द्या डायरेक्ट काटा नाही आला हा भागा कराय ना यस आर नो लक्ष द्यायचा हा भागा कराय का नाही आहे लक्ष द्या इकडे हा भागा कराय का नाही आहे याचा हा कट शकते आणि हा कट शकते ना यस आर नो अरे यस आर नो ओके काटू शकते 125 दोन्ही 250 होते डायरेक्ट दिसत आहे एवढं दिसत आहे 125 125 दुने 250 क्लिअर आहे 5 दुने 10 क्लिअर आहे काय गोष्ट यस आर नो क्लिअर आहे का ओके क्लिअर आहे आता 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 अच्छा 3 गुणिले आहे 10 का 30 क्लिअर आहे राहू द्या सध्या इथं राहू द्या काय प्रॉब्लेम आहे का प्लस आहे तर प्लस ओके डन डन ठीक आहे 15 का 15 का 45 हे किती आहे 30 यस आर नो 9 का 30 यस आर नो क्लिअर आहे का नाही आहे क्लिअर आहे का नाही आहे 10 का 10 दुने असा येईल 15 दुने 30 15 दुने 30 क्लिअर आहे किती येते 30 का 90 येते का नाही 90 नाही समजलं मी सांगतो नाही समजलं तुम्हाला थोडंसं सांगतो मला लक्ष द्या समजलं रे बाबू समीरजी हां करायचं असं आहे तुम्हाला हां करायचं असं आहे लक्ष द्या म्हणजे करायचं जो आता केलं होतं त्या पद्धतीने 250 गुणिला 5 भागीला 125 प्लस असेल तर प्लस गुणिला 3 आहे ना गुणिला 3 प्लस असेल तर प्लस 45 भागीला 15 गुणिला 10 डन ना 10 प्लस असेल तर प्लस ठीक आहे 20 भागीला 10 गुणिला 15 या सर नो एवढं करायला कोणा काही प्रॉब्लेम होता का काटायचंच होतं ना 125 125 दुने 50 5 दुने 10 इंटू 3 प्लस असेल तर प्लस क्लिअर आहे का नाही आहे 15 एका 15 तिका 45 3 दाई 30 असंच ना यस आर नो प्लस असेल तर प्लस 10 एका 10 दुने 20 15 दुने 30 यस आर नो हे झाले 30 हे झाले 30 आणि हे झाले 30 तिसरी का 90 समजलं का समजलं का
बहुत व्हेरी इझी क्वेश्चन आता तुझ्याकडे भेटूया ना. फक्त कॅल्क्युलेशन फास्ट करा मित्रांनो, फास्ट कशी. कारण की वेळ नाही आहे तर. पेपर फोडून घेतात आणि मागून घेतात नाही का. चल तर आगे बढ़ जाए. झालं का. फाइव डिवाइडेड बाय 5 प्लस 5 इंटू 5 26. वेरी गुड. किती येत आहे आले. पहिले काय करायला भागा काय 5 1 5 इथे किती आला 1 प्लस 5 गुणिले 5 25 25 ने 1 24 डन झालं. चल समोरचं घ्या. कुठे गेला कुठं गेला. चार -3 into 2 plus 3. माइनस 5 नहीं है. सोडा एक हाँ कोणते प्लस 1 राकेश प्लस 1 प्लस 1. तर पहिले हे सोडू आपण. यस आर नो. 3 गुणे 6 प्लस 3 काय करू बेरीज करू ना. 6 3 9. यस आर नो. 6 3 9 येते ना. अरे बरोबर आहे का. बरोबर आहे. नाही सर -3 एक मिनिट. अरे -3 3 गुणे 6 ओके. मोठ्या संख्येचे मायनस इंटू प्लस आहे का. नाही सर बरोबर आहे. 3 गुणे 6 ना. हां प्लस 3 हां. त्याच्या पहिले मायनस करायला लागेल. 4 म्हणजे 4 - 6 तो माइनस प्लस माइनस म्हणजे हा साईन याचा हो. माइनस प्लस माइनस तर 6 मधून 3 गेले आणि किती 3 -3 -3 राहिले ना. ते ह्याचं चिन्ह प्लस आहे बरोबर आहे ना. तर -3 असं ना -3 तर काय प्लस 1 समजलं काय. हो गया झालं का. घेऊन याच्या समोरचे क्वेश्चन पुन्हा. चला तुम्हाला मी उदाहरण देतो ते सोडवा उदाहरण देतो. पाहून घेऊ घ्या 25 गुणिला 9. हे सोडून नाही देणार मी तुम्हाला सोडवं लागेल. आता लवकर सोडा टाइम नाही लागला पाहिजे.
सोडवाल ना? हे दोन सोडवा. झालं दोन्ही? दोन्ही. आणि आलं का सर्वांचं? आलं तुमचं मॅडम? आलं? कुठं? हो काम तू बघा मांडणी नाही करता येणार मागचे प्रश्न आपण घेऊन दिला आहे त्याच्यामध्ये मांडणी केलं थोडीशी त्याची मांडणी करा प्लस आणि मायनसमध्ये मांडणी करताना मांडणी तू केला का मांडणी मांडणी करतो तुला डायरेक्ट तुम्ही फाडे पाडताना फाडे नाही पाडले 17,719 कम नाही त्यामध्ये आहे दोन रिझन तिथे फाडे नाही मांडणी नाही करत आहे मांडणी करायची तिथे प्लस आणि मायनस आहे कोणती सांग प्लस आहे का मायनस 77 भागीला 3 है ना आता करता येईल का स्टार्ट पाच एक पाचा पहिले लिहिणं का 5 एक 5 पाचा 25 ठीक आहे 17 एक 17 17 7 19 11 एक 11 11 7 77 ओके 5 9 45
प्लस आहे तर प्लस, 7 7 49, मायनस आहे तर मायनस, 7 त्रिक 21. हे सांग याची आता बेरीज आणि मायनस आहे. तू कशी बोल आहे अरे का हे हे हां मजा येते का क्लासमध्ये? मजा येते हां बघ मजा येते का हां समीर हार्ड घेऊ हार्ड घे थोडा हां का खाऊ नाही इझी थोडंसं म्हणजे चालत आहे म्हणजे हार्ड आहे ना काय आहे आलं का मॅडम? चला तुमचं सर हां भाईजान रात्रभर शिकते ना गणित रात्रभर बैठावर शिकते मोबाईल हां चलो 95 सोडून द्यायची गरज नाही ना बाबू. 95 into 8 अरे तू इंग्लिश मीडियममध्ये नाशिकला काय कोण कोण इंग्लिश मीडियममध्ये शिकली नाव सांगा आज नव्हतं करा. इंग्लिश मीडियममध्ये कोण कोण शिकले? तू शिकला का इंग्लिश मीडियममध्ये? हां इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश सेमी इंग्लिश म्हणजेच इंग्लिश मीडियममध्ये नाही का? ओके आलं? तर तुम्हाला उद्याचा होमवर्क आहे की 12 मार्चचे 20 प्रश्न तुम्हाला सोडवण्याचे आहे. किती? 20. लिहा होमवर्क लिहा. 12 मार्चचे 20 प्रश्न. ओके कोणचे? पोलीस भरतीमध्ये आलेली. हां पोलीस भरतीमध्ये आले. बाकी काय होमवर्क दिलं होतं का काम तुम्हाला? हां
सोडवलं तुम्ही दाखव दाखव होमवर्क हो दाखवा ना कुठून घेतलं आहे स्वतःच्या मनाने घेतला आहे का कोणत्या पुस्तकातून घेतला आहे ठीक आहे. अजून काय होमवर्क दिलं होतं का तुम्हाला ठीक आहे. दाखवा मॅडम तुम्हाला दाखवा अगोदरची नंतरची चौथी पाचवी अशी काही सोडले ना हां ठीक तुम्ही अगोदरची फक्त त्रिकोणी संख्या सोडून नाही करायचं पाचवी लिहून हां आणा इकडे आणा आणि इकडे आणा कॅमेरा समोर आणा हां 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 इकडे कॅमेरा समोर म्हणजे काय देतो हां ये हां समीर जनबंधूजी या लागेल स्वातंत्र्यानंतर येणारी संख्या 22 असं म्हणाल तुला 22ची त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे 22 223 दोन विभाग असं त्रिकोणी संख्या कसं करायचं ठीक आहे रेग्युलर या हां समीर जनबंधूजी कमान पुढे हां खतम ना तीनच काय अरे हां ठीक आहे हां 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 तू आला होता का आला होता हां तुम्ही चल आजच्या दिवस थांबू आपण इथंच आजच्या दिवस आपण इथंच थांबूया बाकीचं आपण उद्याला बघूया थँक्यू सो मच